हो तुम्ही एवढे सकाळी उठले, तयारी केले, ते सगळं शेतात जायचं सगळं केले आणि आता एवढे वाजले तरी तुम्ही अजून गेला नाहीत का? काय करा भाई, तू छोटा दुपट्टा बांधलो, सगळा बांधलो, डवण्यावर जायले बाया सरलो, सगळा केलो रोवण्याले, पण मला नाही का भीतीच लागते बाबा. मी नाही का दंड करू रोऊ का नको रोऊ का काय रोऊ असं मला त्रास येते. का हो काय झाला माहिती का, ते बाई 100-200 रुपये घेते आणि आता माझ्या मागे मागे चल म्हणलं. मी सकाळी गेलो होतो, चला म्हणलं तर म्हणते आम्ही स्वयंपाक पाणी नाही करून का, आमचा काही नवरा बायको नाहीत का, आम्ही निघून का एवढ्या लवकर, अशा त्या बाया म्हणते. मग मी आले का दिवसभर का 200 रुपये कायची रोजी देऊ? बरं मी नेतो तर नेतो, मी पाहिजे मी नेहमी यायले, येत नाही माझ्या मनमाग, मग आरामशीर येते तशा गोष्टी हातात येते त्या बाया रोवण्याच्या. काय करावं काही समजत नाही बाबा यायचा. आणि मग आल्यावर म्हणते भाऊ खरं आहे काका, आता मी यायला 200 रुपये रोजी देऊ, खरंही चालू, जेवणही देऊ, म्हणजे मी कोण्या भावात जाईन ना, शेती पिकाची 3 माझी आणि यायचा नाही का पैसा उधळणी हेच पहिलं, तो व्याज वेगळा. मी यायच्या पहिले नाही का वैतागून गेला. एक तर बाई तुला काल सांगू, अशा नाही का कालच्या बांध्या रोवलो का नाही, अशा ह्या नाही का जवळ 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 येऊन नाही का रोवते तशा. कोणते बाई अशा जवळ जवळ येऊन रोवते सांगा बरं मला. त्या गोष्टी करायला म्हणजे आपला दण राहिला तर चांगला रोवाचा खाद्य मध्ये, आणि दुसऱ्याचा राहिला त्या अशा गोष्टी करू करू रोवाचा. गोष्टी तरी काय करतील का माझ्या नवऱ्यानं काल मच्छीच आणलं, मटण नाही आणलं. आता यायच्या मच्छी मटणाच्या गोष्टी ऐकाले मी काय यायला का 200 रुपये देतो का बाई? जाऊ द्या ना जी, नको रोवा, राहू द्या. का नाही रोप शेती पडे जर ठेवलो तो देव तरी मला माफ कराल का? माफ लागते. आणि ते पिको का नको पिको, मी हाव शेतकरी, मला शेती करणार भागच आहे. ते बाया आता घरच्या गोष्टी सांगत, नाही तर लपड्याच्या गोष्टी सांगत, नाही तर काही करून, पण मला शेती रोवून घेणेच आहे, नाही तर मला काही झोप लागणार नाही. शेतकरी म्हणल्यावर मी जगाचा पोशिंदा मी नाही रोवी तर लोक काय खातील, मला झोप लागणार नाही. मग आता शेती डुबो नाही तर हो, नाही तर निघो, पण मला झोप लागणार नाही. मी शेती करीन म्हणजे करीन. बाया माझा वाटोडा करून नाही तर काही करून जाऊ दे. तू बेसन भात बनवून ठेव, राहू दे आपल्या चुली अशात. मी चाललो रोवाने. ठीक आहे.